मी स्नेहल एसपी9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। कधी कधी एका क्षणाचा राग एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून जातो। छत्रपती संभाजीनगर मधील कवड्या डोंगरावर घडलेली ही घटना केवळ एक दुर्घटना नाही, तर ती अनेक प्रश्न मागे ठेवून गेली आहे। एका 19 वर्षीय तरुणाने घेतलेला टोकाचा निर्णय, त्याला वाचवण्यासाठी धावलेले आई वडील आणि काही क्षणात उद्ध्वस्त झालेले त्यांचं संपूर्ण कुटुंब। मिळालेल्या माहितीनुसार कुणाल चांदुगडे याचा गेल्या काही दिवसांपासून वडिलांसोबत मतभेद सुरू होता। खर्चासाठी पैसे न मिळणे आणि मोबाईलच्या हप्त्यावरूनही दोघांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर आली आहे। शुक्रवारी सकाळीही दोघांमध्ये वाद झाला। यानंतर कुणाल घरातून बाहेर पडला। तो ट्युशनला जात असल्याचे सांगून निघाला, पण त्यानंतर तो थेट कवड्या डोंगराच्या दिशेने गेल्याचं समोर आलं आहे। कुणाल डोंगराकडे गेल्याचे समजताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली। आई वडिलांनी नातेवाईकांना माहिती दिली। नातेवाईक, पोलीस आणि स्थानिक नागरिक तातडीने कवड्या डोंगरावर पोहोचले। कुणाल धोकादायक ठिकाणी उभा असल्याचे दिसून आले। त्याला शांत करण्यासाठी सर्वजण प्रयत्न करू लागले। आईने आपल्या मुलाला परत आणण्यासाठी आर्त विनंती केली। तुझं आयुष्य संपलेलं नाही, आम्ही तुझ्यासोबत आहोत, घरी चल। आईची प्रत्येक हाक मुलाला जगण्यासाठी विनंती करत होती। काही काळ वातावरण तणावपूर्वक होतं उपस्थित। प्रत्येक व्यक्तीची इच्छा हीच होती की कुणाल सुरक्षितपणे घरी परतावा। समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असतानाच परिस्थितीने अचानक गंभीर वळण घेतले। मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील पुढे गेले आणि त्याच क्षणी घडलेली दुर्घटना सगळ्यांच्या काळजाचा ठोका चुकवून गेली। वडील आणि मुलगा दोघेही दरीत कोसळले। क्षणभर सगळीकडे फक्त किंकाळ्या आणि आक्रोश होता। पती आणि मुलगा डोळ्यासमोर दिसेनासे झाल्यानंतर आईची अवस्था अत्यंत व्याकुळ झाली। या दुर्दैवी घटनेत आईचाही मृत्यू झाला। काही मिनिटातच एका आईने आपल्या मुलाला गमावलं, एका वडिलांनी आपल्या मुलाला गमावलं आणि एका कुटुंबाचा संसारच कायमचा उद्ध्वस्त झाला। पण आता सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, कुणालने एवढा टोकाचा निर्णय का घेतला? फक्त वडिलांसोबतच वाद हेच कारण होतं का, की त्यामागे आणखी काही मानसिक, कौटुंबिक किंवा वैयक्तिक कारण होती? या प्रश्नांची अंतिम उत्तरे अधिकृत तपासातूनच स्पष्ट होतील। ही घटना आपल्याला एक गंभीर संदेश देऊन जाते। मुलामध्ये होणारे मानसिक बदल, त्याच्यावर असलेला ताण, कौटुंबिक मतभेद आणि संवादाचा अभाव या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। मुलगा चुकत असेल तर त्याला फक्त ओरडण्यापेक्षा त्याचं म्हणणं ऐकून घेणं गरजेचं आहे। आणि एखादी व्यक्ती निराश किंवा धोक्यात असल्याचे जाणवत असेल तर तिला एकटं सोडू नका। कवड्या डोंगरावरची ही घटना फक्त एका कुटुंबाची शोकांतिका नाही, ती प्रत्येक पालकाला विचार करायला लावणारी घटना आहे। प्रत्येक मुलाशी संवाद साधण्याची गरज सांगणारी घटना आहे। कारण आयुष्यात कितीही मोठी अडचण आली तरी ही आयुष्यापेक्षा मोठी कोणतीही समस्या नसते। कुणाल, मुरलीधर आणि संगीता यांच्या दुर्दैवी मृत्यूला भावपूर्ण श्रद्धांजली। आपण सुरक्षित राहा, आपल्या माणसांशी बोला आणि कुणीही मानसिक संकटात दिसत असेल तर त्याच्यापर्यंत मदतीचा हात नक्की पोहोचवा। मी स्नेहल आणि तुम्ही पाहतात एसपी9 मराठी न्यूज। धन्यवाद।